तर विद्यार्थ्यांनो, एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण 2011 ची जी जनगणना झालेली होती आणि या जनगणनेविषयी जे आहे महाराष्ट्रातील किंवा भारतातील कोणतीही एग्जाम असो, परीक्षा असो, त्यामध्ये विचारलेच जातात क्वेश्चन्स 100% गॅरंटीने मी सांगतो आपल्याला। आणि त्या कारणास्तव आपण या सुपर क्लासमध्ये जो 2011 ची जी जनगणना झालेली होती सर्व जीके क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत। एवढे महत्त्वाचे असतील की आपण विचारही करू शकत नाही आणि त्या कारणास्तव सुपर क्लासला आपल्याला कोठेही स्किप नाही करायचं आहे। आणि तसेच आपणा सर्वांना माहित आहे की मी आपल्यासाठी 440 पेजेसचे जे PDF तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो, हे आपल्याला जसे की आता उद्या जिल्हा न्यायालय भरती चालू होणार आहे उद्यापासून, तर या भरतीसाठी आणि इतर महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी हे 440 पेजेसचे PDF अशा प्रकारे तयार करण्यात आलेली आहे की या PDFच्या मधील जे आहे आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये खूप सारे क्वेश्चन्स येणार आहेत। हे PDF घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त आणि फक्त 149 पे करायचे आहे। कशा प्रकारे? स्क्रीनवर आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे विद्यार्थ्यांनो, त्यावर WhatsApp करायचा आहे। हे जे 440 पेजेसचे PDF आहे याला तयार करण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे मला, आणि हे जे PDF आहे ते आपल्याला फक्त आणि फक्त 149 मध्ये मी देत आहे। घेण्यासाठी स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर WhatsApp करा, QR कोड दिला जाईल, 149 पेमेंट जसेही करसाल आपल्याला ते PDF जे आहे दिले जाईल ईमेलवर। तर सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे की 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या असलेला महाराष्ट्रातील आपल्याला जिल्हा सांगायचा आहे की तो कोणता होता। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 या ठिकाणी योग्य आहे। गडचिरोली हा जो जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असणारा एक जिल्हा होता। घेऊया पुढचा प्रश्न। 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आपल्याला विचारलेला आहे। ज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे असा जिल्हा महाराष्ट्रातील तो कोणता आहे? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 या ठिकाणी योग्य आहे। सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या स्थित असलेला एक जिल्हा बनलेला आहे। आता 2021 नुसार पाहूया, जशीही होईल जनगणना तर आपल्याला कळून जाईल की कोणता राहील। चला घेऊया पुढचा प्रश्न। 2011 नुसार दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या असणारा आपल्याला जिल्हा या ठिकाणी ओळखलेला सांगायचा आहे। दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 या ठिकाणी योग्य आहे। गडचिरोली हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या स्थित असलेला महाराष्ट्रातील जिल्हा बनलेला आहे। घेऊया पुढचा प्रश्न। आपल्यासमोर काय येईल? 2011च्या जनगणनेनुसार विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रामध्ये विचारलेली आहे आपल्याला की पुरुषांची जी संख्या आहे ती किती टक्के आहे ती विचारलेली आहे 2011 नुसार पुरुषांची। तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपण पाहूया की आपल्यासमोर काय या ठिकाणी योग्य राहणार आहे। तर ऑप्शन्स क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो। महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार पुरुषांची जी लोकसंख्या आहे 51.9% एवढी आपल्याला पाहावयास मिळते। पाहूया पुढचा प्रश्न। 2011च्या जनगणनेनुसार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची लोकसंख्येची टक्केवारी आहे ती आपल्याला विचारलेली। आता या ठिकाणी स्त्रियांची टक्केवारी विचारलेली आहे। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे। 48.1% 2011 नुसार महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची टक्केवारी आपल्याला पाहावयास मिळत असते। घेऊया पुढचा प्रश्न। 2011 नुसार दुसरा सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असणारा जिल्हा आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। आपण पहिला पाहिलेला आहे, आता या ठिकाणी दुसरा ग्रामीण लोकसंख्या असणारा सर्वात जास्त जिल्हा ओळखायचा आहे। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 या ठिकाणी योग्य आहे। सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे, कन्फ्यूज होऊ नका कारण क्वेश्चन्स जे आहेत खूप डिटेलमध्ये आहेत। आपल्याला 2011च्या जनगणनेविषयी कोणताही जरी क्वेश्चन्स विचारला एक्झाममध्ये तर उत्तर येईल अशा प्रकारे काढलेली आहे, ठीक आहे ना। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे 2011च्या जनगणनेनुसार दुसरा सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या स्थित असलेला एक जिल्हा आहे। पाहूया पुढचा प्रश्न। 2011 नुसार सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? आता या ठिकाणी शहरी लोकसंख्या असलेला विचारलेला आहे 2011 नुसार महाराष्ट्रातील। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे। मुंबई शहर हा जो जिल्हा आहे 2011 नुसार सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असणारा एक जिल्हा आहे। घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते।
2011 नुसार दुसरा सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असणारा जिल्हा आपल्याला या ठिकाणी आता दुसरा विचारलेला आहे, ज्यामध्ये शहरी लोकसंख्या सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य राहणार आहे. मुंबई उपनगर हा जो जिल्हा आहे 2011 नुसार दुसरा सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असणारा जिल्हा बनलेला आहे. घेऊया पुढचा प्रश्न. 2011 नुसार महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येचे जे प्रमाण आहे ते किती टक्के आहे किंवा होते विचारलेलं आहे. ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 या ठिकाणी योग्य आहे. 54.8% एवढे ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण जे आहे 2011 नुसार महाराष्ट्र राज्यात पाहावयास मिळते. एक मिनिट. दुसरा प्रश्न असा आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते ते आता या ठिकाणी सांगायचं आहे. शहरी लोकसंख्येचे प्रमाणामध्ये किती टक्के येते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. 43.2% एवढे जे आहे 2011 नुसार महाराष्ट्रामध्ये शहरी लोकसंख्येचे प्रमाण आहे. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेले महाराष्ट्रातील शहर आता या ठिकाणी विचारलेलं आहे. कोणते शहर आहे ज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1 योग्य आहे. ठाणे हे जे शहर आहे 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असणारे आहे. आता हे जे पुणे शहर आहे हे किती दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त शहरी लोकसंख्या स्थित असलेले एक शहर आहे. पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त लोकसंख्या असलेले महाराष्ट्रातील शहर आता विचारलेले आहे. याचं उत्तर आपण पूर्वीच पाहिलेलं आहे आताच. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. पुणे हा जो शहर आहे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त शहरी लोकसंख्या स्थित असलेला महाराष्ट्रातील एक शहर बनलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल. 2011च्या जनगणनेनुसार तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त शहरी लोकसंख्या स्थित असलेले आपल्याला शहर सांगायचं आहे, ज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येते असं शहर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे. मुंबई उपनगर हे जे आहे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त शहरी लोकसंख्या स्थित असलेले एक शहर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थ्यांनो. काय आपल्यासमोर 2011 नुसार संपूर्ण भारतामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते, प्रमाण किती टक्के आहे ते विचारलेलं आहे. पुन्हा एकदा वाचून घ्या प्रश्न चांगल्या प्रकारे. 2011 नुसार संपूर्ण भारतातली या ठिकाणी विचारलेलं आहे. आता महाराष्ट्रातील नाही तर भारताविषयी आहे हा प्रश्न. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 2 म्हणजेच 68.8% एवढे जे आहे 2011 नुसार भारतात संपूर्ण भारतातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 2011 नुसार संपूर्ण भारतात शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे ते आता या ठिकाणी विचारलेलं आहे. ग्रामीण पाहिले, आता या ठिकाणी शहरी विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे. 31.2% एवढे 2011च्या जनगणनेनुसार संपूर्ण भारतामध्ये शहरी लोकसंख्येचे एक प्रमाण असलेली आकडेवारी आहे. घेऊया पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या असलेले आता या ठिकाणी विचारलेले आहे आपल्याला काय तर राज्य विचारलेले आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या राहते. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल ते. भारतातील सर्वात पहिली जनगणना जी आहे ती कधी करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विचारलेली नाही, तर सर्वात पहिली जी की एक भारतामध्ये किती लोक राहत असतील हे एक गणण्यासाठी एक नॉर्मली करण्यात आलेली होती. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य राहणार आहे 2 म्हणजेच 1872 या वर्षी भारतातील एक सर्वात पहिली जी की एकदम पहिली आहे झालेली होती. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे, भारताची पहिली जनगणना जी आहे कोणत्या गव्हर्नरने केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे, जी की सर्वात पहिली राहिलेली होती, जी कोणामार्फत करण्यात आलेली होती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहणार आहे. जी सर्वात पहिली जनगणना आहे ती लॉर्ड काय आहे या ठिकाणी लॉर्ड मेयो यांनी केलेली होती. घेऊया पुढचा प्रश्न. भारताची पहिली दशवार्षिक जनगणना कोणत्या वर्षी झालेली होती. आता
ज्या वर्षापासून भारतामध्ये दर 10 वर्षाला जनगणना सुरू झाली ती स्टार्टिंगला कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते आपल्याला म्हणजेच 10 वार्षिक पहिली जनगणना कधी करण्यात आलेली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे 1881. या वर्षी जे आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर भारतातील सर्वात पहिली 10 वार्षिक योजना करण्यात आलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न. भारताची पहिली 10 वार्षिक योजना कोणत्या व्यक्तीने सुरू केलेली होती? आता तो व्यक्ती कोण आहे गव्हर्नर जनरल ज्याने सर्वात पहिली 10 वार्षिक योजना सुरू केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 या ठिकाणी योग्य राहणार आहे. लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने भारतातील सर्वात पहिली 10 वार्षिक योजना ही सुरू केलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. स्वातंत्र्य प्राप्तीपासून 2011ची जी जनगणना आहे ती कितव्या क्रमांकाची होती? आता या ठिकाणी स्वातंत्र्य प्राप्तीपासून विचारलेली आहे 2011ची जनगणना किती होती? स्टार्टिंग पासून नाही, स्वातंत्र्य प्राप्तीपासून विचारली. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. जी 7वी म्हणजेच स्वातंत्र्य प्राप्तीपासून 2011ची जनगणना ही 7व्या क्रमांकाची जनगणना होती. घेऊया पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेचे आयुक्त खालीलपैकी कोणते व्यक्ती होते ते आपल्याला सांगायचं आहे. आता आयुक्त कोण होते 2011च्या जनगणनेनुसार जनगणनेचे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहील 1 म्हणजेच सी चंद्रमौळी यांनी जे आहे 2011च्या जनगणनेचे एक आयुक्त असलेले व्यक्ती होते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे भारतामध्ये जनगणना ही दर किती वर्षांनी केली जात असते ते आपल्याला विचारलेले आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी पाहून घ्या, डायरेक्ट उत्तर देईल. भारतामध्ये जनगणना जी आहे विद्यार्थ्यांनो दर किती वर्षांनी होते? तर ऑप्शन क्रमांक 2 दर 10 वर्षांनी केली जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. आपल्यासमोर काय आहे? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सर्वात पहिली जी जनगणना आहे विद्यार्थ्यांनो ती कोणत्या वर्षी झालेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जी पहिली जनगणना आहे ती कोणत्या वर्षी झालेली होती? 1 मिनिट, थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे. हां चला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना योग्य राहणार आहे आपल्यासमोर 3 म्हणजेच 1951 या वर्षी जे आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सर्वात पहिली जनगणना हे करण्यात आलेली होती. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. तर या ठिकाणी 2011च्या जनगणनेची अंतिम आकडेवारी जी आहे विद्यार्थ्यांनो ती कोणत्या वर्षी समोर आलेली होती किंवा पब्लिकली केलेली होती ते विचारलेलं आहे. अंतिम आकडेवारी 2011च्या जनगणनेची. जनगणना जी आहे 2011 मध्ये झालेली होती पण अंतिम आकडेवारी ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे 2014 मध्ये या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेली होती पब्लिकली. लक्षात घ्यायचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची एकूण लोकसंख्या किती कोटी होती? एकूण लोकसंख्या विचारलेली आहे आणि भारताची नाही तर आपल्या महाराष्ट्र राज्याची. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे. जी लोकसंख्या आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची ती किती होती? 1 मिनिट. तर ती होती विद्यार्थ्यांनो 11.24 कोटी या ठिकाणी दिलेली आहे. तर एवढी लोकसंख्या होती आपल्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची. घेऊया पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती ते विचारलेलं आहे. आता या ठिकाणी भारताची विचारलेली आहे की किती 2011च्या जनगणनेनुसार होती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे. 121 कोटी जी आहे 2011च्या जनगणनेनुसार भारताची एक लोकसंख्या होती संपूर्ण. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्रामध्ये किती टक्के लोकसंख्या राहत होती ते आपल्याला विचारलेलं आहे. एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्रात आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये किती टक्के राहत होती? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे 1 म्हणजेच 9.28% एवढी भारतातील एकूण लोकसंख्येपैकी आपल्या एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असलेली टक्केवारी आहे लोकसंख्येची. घेऊया पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागत आहे किंवा होता विचारलेलं आहे. सध्या तर चेंज झालेलं आहे पण 2011 नुसार विचारलेलं आहे की कितवा क्रमांक होता. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे. 2011च्या जनगणनेनुसार आपल्या भारताचा जो आहे दुसरा क्रमांक जगामध्ये लागलेला होता आणि आता सध्या जर कव्हर केलं पाहिलं तर आपला जो आहे भारत 1 नंबरवर आलेला आहे लोकसंख्येच्या बाबतीत. पहिले चीन होता 1 नंबरला पण आता जो आहे चीनलाही मागे केलेला आहे आपल्या भारत देशाने. ही काही चांगली गोष्ट नाही पाहायला गेलं तर तसं, कारण बेरोजगारी थोडीशी वाढत आहे.
तर या ठिकाणी पाहून घ्या आपल्यासमोर पुढचा प्रश्न काय आहे. 2011च्या जनगणनेनुसार जगातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के भारतामध्ये राहते ते आपल्याला विचारलेलं आहे. जगामधून भारतामध्ये किती टक्के लोकसंख्या राहते आपली विचारलेलं आहे. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 2 म्हणजे 17.6% एवढी जगातील एकूण जी लोकसंख्या आहे त्यापैकी एकट्या आपल्या भारत राष्ट्रामध्ये राहते. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी 2011 नुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले भारतातील कोणते राज्य आहे ते विचारलेलं आहे. थोडा प्रश्नच PDF ची थोडीशी गडबड झालेली आहे. तर ते राज्य आहे कोणतं विद्यार्थ्यांनो. तर ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे 3 म्हणजेच उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 2011 नुसार भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य विचारलेलं आहे. आता या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य विचारलेले आहे. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे. ते म्हणजेच आपले महाराष्ट्र राज्याचे आहे. 2011च्या जनगणनेनुसार दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त जे आहे लोकसंख्या असणारे राज्य आहे. घेऊया पुढचा प्रश्न. 2011 नुसार भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे. आपण 1, 2, 3 पर्यंत कव्हर या कारणास्तव करत आहे कारण 3 पर्यंत बऱ्याच एक्झाममध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत 2011च्या जनगणनेवर आणि त्या कारणास्तव. तर या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचे राज्य असे विचारण्यात आलेले आहे की भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे होते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहणार आहे. बिहार हे जे राज्य आहे भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या असलेले एक राज्य ठरलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे 2011 नुसार उत्तर प्रदेश राज्यात किती टक्के लोकसंख्या होती ते विचारलेले आहे. उत्तर प्रदेश जे की 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या असणारे आहे. तर यामध्ये किती टक्के लोकसंख्या स्थित होती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 या ठिकाणी योग्य आहे. 16.5% एवढी जी लोकसंख्या आहे भारतातील एकूण लोकसंख्येपैकी एकट्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये होती 2011 नुसार. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य विचारलेलं आहे. आता जास्त तर पाहून घेतले तर सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य ते कोणते होते. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे की सर्वात कमी लोकसंख्या असलेले सिक्कीम हे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य 2011च्या जनगणनेनुसार विद्यार्थ्यांनो ठरलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे की 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असणारे या ठिकाणी राज्य विचारलेले नाही आहे. केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ते विचारलेलं आहे ज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या पाहावयास मिळते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 या ठिकाणी योग्य आहे. लक्षद्वीप हा जो केंद्रशासित प्रदेश आहे प्रदेशामध्ये 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या पाहावयास मिळते. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटते की नक्कीच आपल्याला आवडलेली आहे आणि जर आपण जे तयार केलेले 440 पेजेसचे PDF आहे विद्यार्थ्यांनो तो आपण घेत असाल तर आपल्याला ही आजच्या सुपर क्लासची देखील PDF त्या 440 पेजेस सोबत मिळणार आहे. तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे त्या PDFला. महाराष्ट्रातील कोणतीही एक्झाम असो अशा प्रकारे ते डिझाईन केलेले ईबुक आहे ज्यामधील क्वेश्चन्स येणार म्हणजे येणार, खूप सारे येणार, गॅरंटी देऊन मी आपल्याला सांगतो. नक्कीच आपल्याला ते घ्यायचं आहे. PDF घेण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला व्हॉट्सअप स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे विद्यार्थ्यांनो त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि केल्याच्या नंतर काय करायचं आहे 149चे पेमेंट जसेही करसाल आपण तर आपल्याला ते PDF जे आहे लगेच दिली जाईल ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. सुपर क्लास जर आपल्याला आवडला असेल किंवा या सुपर क्लासमध्ये कोणत्या गोष्टी जे आपल्याला आवडलेल्या नसतील ते कॉमेंट करून नक्कीच कळवायचं आहे. त्याचा सुधार आपल्याला पुढच्या सुपर क्लासमध्ये दिसून येईल. आणि सर्वच आपला सुपर क्लास मनापासून आवडलेली असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या. तर मिळू शकणार स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.